Hello student, myself Sarode Nita Panduranga, Department of Environmental Science, TC College Baramati. Our paper title is Environmental Pollution and Control. Our paper code is paper second 2402. Unit is first. Our first unit is air pollution. In this unit we have to study sources of air pollution, what is mean by air pollution, then we see definition of air pollution, types of air pollutants that are natural and anthropogenic sources, then primary and secondary pollutants, then we see criteria air pollutants, sampling and monitoring of air pollutants, gases and particulates. Then we see in our previous lecture we see acid rain, dispersion of air pollutants, then Lapse-Rate, Gaussian plum model, and various types of model for controlling the air pollution that we are seeing in our previous lecture. Now today's lecture we have to see control devices for particulate matter. That device is settling chamber. In today's lecture we have to see principle and working of a settling chamber. What is mean by settling chamber? Settling chamber is a side gas separation system removing dust from gas streams using a combination of gravitational and inertial forces. It means that seटलिंग चेंबर इज अ सॉलिड गॅस सेपरेशन सिस्टीम. ही एक सॉलिड आणि गॅस हे सेपरेशन करण्याची सिस्टीम आहे. त्याच्यामध्ये आपण डस्ट रिमूव्ह करतो गॅस स्ट्रीमपासून. याच्यामध्ये कॉम्बिनेशन आहे दोन फोर्सचं. पहिला आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आणि दुसरा आहे इनर्शियल फोर्स. म्हणजे या सेटलिंग चेंबरमध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स आणि इनर्शियल फोर्सचं कॉम्बिनेशन वापरून आपण सॉलिड आणि गॅस जे पॉल्युटंट आहे किंवा डस्ट आहे ते आपण रिमूव्ह करू शकतो बाय यूजिंग द सेटलिंग चेंबर. दिस फोर्सेस मूव्ह द डस्ट टू एन एरिया where the forces exerted by the gas stream are minimal, which allow the dust to settle into a hopper under the effect of gravity. याच्यामध्ये आपण फर्स्ट लेक्चर किंवा फर्स्ट सेंटेन्समध्ये बघितलं की ग्रॅव्हिटेशनल फोर्स वापरतात. ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे ग्रॅव्हिटीनी सेटलिंग चेंबरमध्ये जी काही डस्ट असते ती सेटल होते डाऊनवर्ड साईजला किंवा त्याच्या हॉपर, त्याला आपण हॉपर म्हणतो, त्याच्यामध्ये ती सेट होते अंडर द इफेक्ट ऑफ ग्रॅव्हिटी. This is a simple particulate collection device using the principle of gravity to settle the particulate matter in a gas stream passing through a long chamber. म्हणजे हे सिम्पल पर्टिक्युलेट कलेक्शनचं डिव्हाइस आहे. त्याच्यामध्ये कशाचं प्रिन्सिपल वापरतात मेन म्हणजे ग्रॅव्हिटीचं, टू सेटल द पर्टिक्युलेट मॅटर इन अ गॅस स्ट्रीम. गॅस स्ट्रीममध्ये जे पर्टिक्युलेट काही मॅटर आहेत ते सेटल होतात आणि कशामधून तर पासिंग थ्रू द लॉंग चेंबर. The primary requirement of such a device would be chamber in which the carrier gas velocity is reduced so as to allow the particulate matter to settle out of the moving gas stream under the action of gravity. This particulate matter is then collected at the bottom of the chamber. The chamber is cleaned manually or to dispose the waste. The gas velocities in the settling chamber must be sufficiently low for the particles to settle due to gravitational force. याच्यामध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स वापरतात आणि मेनली लॉंग चेंबर असतात. त्याच्यामधनं डस्ट पास केली जाते आणि ती डस्ट असते ती बॉटमच्या साईडला चेंबरच्या ती कलेक्ट केली जाते आणि नंतर ते आपण मॅन्युअली कलेक्ट करू शकतो किंवा डिस्पोज करू शकतो. म्हणजे ती जी काही कलेक्ट केलेली पर्टिक्युलेट मॅटर आहेत ते आपण कलेक्ट करून डिस्पोज करू शकतो ॲज अ वेस्ट. द गॅस वेलोसिटीज इन द सेटलिंग चेंबर मस्ट बी सफिशियंटली लो फॉर द पार्टिकल्स टू सेटल ड्यू टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आपण हे वरती बघितलं आहे की ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे ते खाली सेटल होतात. सर्टन रोड्स, कर्टन्स, रोड्स, बॅफल्स अँड वायर मेश स्क्रीन्स मे बी सस्पेंडेड इन द चेंबर टू मिनिमाइज टर्ब्युलन्स अँड टू एन्श्युअर युनिफॉर्म फ्लो. म्हणजे याच्यामध्ये युनिफॉर्म फ्लो लागतो. म्हणजे युनिफॉर्म जर फ्लो असेल तर त्याच्यामध्ये पर्टिक्युलेटचं प्रमाण किंवा डस्टचं प्रमाण आहे सेटल होण्याचं ते जास्त होतं. त्याच्यामुळं ह्याच्यामध्ये बॅरियर्स जास्त प्रमाणात नसतात. आपण जे काही टर्ब्युलन्स आहे किंवा जे काही आपण बॅरियर्स अडथळे म्हणतो ते आपण कमीत कमी प्रमाणात त्याच्यामध्ये वापरलेले आहेत सेटलिंग चेंबरमध्ये. अशा प्रकारे हे मेन इंट्रोडक्शन आहे सेटलिंग चेंबरचं. This is the principle of settling chamber. What is the principle of settling chamber? This is a simple particulate collection device using the principle of gravity to settle the particulate matter in a gas stream passing through its long chamber. The gas velocities in the settling chamber must be sufficiently low for the particles to settle due to gravitational force. प्रिन्सिपलमध्ये काय सांगितलं तर दिस इज अ सिम्पल प्रिन्सिपल आहे. कशासाठी तर कलेक्शन डिव्हाइस हे एक सिम्पल पर्टिक्युलेट कलेक्शन डिव्हाइस आहे. त्याच्यामध्ये
ही ग्रॅव्हिटीचा प्रिन्सिपल वापरला आहे टू सेटल द पर्टिक्युलेट मॅटर इन द गॅस स्ट्रीम. म्हणजे गॅस स्ट्रीम थ्रू जे काही पार्टिकल पास होतात एका लॉंग चेंबरमध्ये, ते ग्रॅव्हिटीच्या इफेक्टनी किंवा ग्रॅव्हिटीच्या प्रिन्सिपलनी बॉटमच्या साईडला कलेक्ट होतात. हे मेन प्रिन्सिपल आहे सेटलिंग चेंबरचा. द गॅस व्हेलॉसिटीज इन द settling chamber must be sufficiently low for the particles to settle due to gravitational force. This is the image which is show image of a gravity settling chamber. This is a device of a gravity settling chamber. In this, gas is inlet through this knob, and then dust collection hoppers are selected in bottom of the device. म्हणजे हे जे काही डस्ट सिलेक्टिंग हॉपर्स आहे याच्यामध्ये डस्ट कलेक्ट केली जाते आणि दुसऱ्या साईडला त्याला आउटलेट आहे. म्हणजे सिम्पल असं डिझायनिंग आहे या सेटलिंग चेंबरचं. याच्यामधनं एका साईडने गॅस इनलेट होतो आणि दुसऱ्या साईडने गॅस आउटलेट होतो आणि हे खालचे जे काही हॉपर्स आहे त्याच्यामध्ये डस्ट आहे किंवा तुमचे जे काही पर्टिक्युलेट मॅटर आहे ते कलेक्ट केले जातात आणि नंतर ते मॅन्युअली आपण बाहेर काढू शकतो आणि मॅन्युअली आपण त्याचा डिस्पोज करू शकतो. म्हणजे जे काही एअर पोल्युशन किंवा जे काही एअरमध्ये जी काही वेस्ट आहे किंवा एअरमध्ये जे काही डस्ट आहे, जे काही पर्टिक्युलेट मॅटर आहे, जे काही सस्पेंडेड पर्टिक्युलेट मॅटर आहेत, ते हॉपर आहेत खालचे जे इन्स्ट्रुमेंटचे म्हणजे ग्रॅव्हिटी सेटलिंग चेंबरचे, त्याच्यामध्ये डस्ट कलेक्ट होते आणि नंतर आपण जो काही आपला टाईम पिरियड आहे तो टाईम पिरियड झाल्याच्यानंतर ते डस्ट कलेक्ट करून डिस्पोज करू शकतो. हे ओव्हरऑल त्याची डिझायनिंग आहे किंवा त्याची डायग्राम आहे. देन वी सी ॲडव्हान्टेजेस ऑफ ग्रॅव्हिटी सेटलिंग चेंबर. ॲडव्हान्टेजेस ऑफ ग्रॅव्हिटी सेटलिंग चेंबर. फर्स्ट, लो इनिशियल कॉस्ट. त्याची कॉस्ट ही लो आहे. सिम्पल कन्स्ट्रक्शन. त्याचं आपण आत्ता मागच्या फिगरमध्ये बघितलं, त्याचं कन्स्ट्रक्शन हे सिम्पल आहे. लो मेंटेनन्स कॉस्ट. त्याची मेंटेनन्स कॉस्ट ही लो आहे. लो प्रेशर ड्रॉप. आणि त्याच्यामध्ये प्रेशर ड्रॉप हा लो असतो. ड्राय अँड कंटिन्युअस डिस्पोजल ऑफ सॉलिड पार्टिकल्स. म्हणजे जे काही आपण पार्टिकल्स कलेक्ट करतो ते डस्टच्या फॉर्ममध्ये असतं, त्याच्यामुळे ते ड्राय असतं आणि ते कंटिन्युअस डिस्पोजल पण आपण करू शकतो. यूज ऑफ एनी मटेरियल फॉर कन्स्ट्रक्शन. म्हणजे याच्यामध्ये कन्स्ट्रक्शनसाठी जास्त मटेरियल लागत नाही, फक्त एखादं मटेरियल लागतं, म्हणून त्याची मेंटेनन्स कॉस्ट ही लो आहे किंवा इनिशियल कॉस्टसुद्धा कमी आहे. टेम्परेचर अँड प्रेशर लिमिटेशन्स विल ओनली डिपेंड ऑन द नेचर अँड कन्स्ट्रक्शन ऑफ अ मटेरियल. म्हणजे जे काही त्याचं टेम्परेचर आणि प्रेशर आहे त्याच्यामध्ये जरी लिमिटेशन्स असले तरी ते त्याच्या नेचरवर आणि कन्स्ट्रक्शनवर अवलंबून असतात. Because of the above advantages, settling chambers are most used as a pre-cleaners. आणि म्हणजे याचे जास्त ॲडव्हान्टेजेस आहे सेटलिंग चेंबरचे, म्हणून आपण त्याला प्री क्लीनर्स पण म्हणतो. इज ऑल्सो कॉल्ड ॲज द प्री क्लीनर्स. दे आर समटाइम्स यूज्ड इन द प्रोसेस इंडस्ट्रीज, particularly in the food and metallurgical industries ॲज अ फर्स्ट स्टेप इन डस्ट कंट्रोल. म्हणजे हे जे काही सेटलिंग चेंबर आहे हे डस्ट कंट्रोल करण्यासाठी फूड आणि ज्या काही मेटलर्जिकल इंडस्ट्रीज आहेत तिथं यूज केले जातात जास्त प्रमाणात. यूज ऑफ सेटलिंग चेंबर्स आर ॲज अ प्री क्लीनर्स कॅन ऑल्सो रिड्यूस द मेंटेनन्स कॉस्ट ऑफ अ हाय इफिशियन्सी कंट्रोल इक्विपमेंट विच इज अ मोर सब्जेक्ट टू ॲब्रेसिव्ह डेटेरोरेशन. म्हणजे सेटलिंग चेंबरचा आपण वरती बघितले प्री क्लीनर्स म्हणून उपयोग केला जातो आणि त्याचा प्री क्लीनर्स म्हणून उपयोग केल्यामुळं जे काही मेंटेनन्स कॉस्ट आहे किंवा हाय इफिशियन्सी कंट्रोल इक्विपमेंट आहे हे ते प्री क्लीनर असल्यामुळे मेंटेनन्स कॉस्ट हा त्याचा कमी असतो. नंतर आहे डिसॲडव्हान्टेजेस ऑफ सेटलिंग चेंबर. म्हणजे प्रत्येक गोष्टीचे ॲडव्हान्टेजेस असतात त्याच्याप्रमाणे डिसॲडव्हान्टेजेस पण असतात आणि हे डिसॲडव्हान्टेजेस आहे सेटलिंग चेंबरचे. लार्ज स्पेस रिक्वायरमेंट. याचं डिव्हाइस मोठं असतं त्याच्यामुळे त्याला लार्ज स्पेस लागतो, त्याची रिक्वायरमेंट आहे ही. ओनली कम्पॅरेटिव्हली लार्ज पार्टिकल्स कॅन बी कलेक्टेड. म्हणजे ह्याच्यामध्ये जे काही मोठे पार्टिकल्स आहेत सस्पेंडेड पार्टिकल्स तेच कलेक्ट होतात. म्हणजे ग्रेटर दॅन 10 मायक्रॉन. म्हणजे 10 मायक्रॉनपेक्षा जे मोठे पार्टिकल आहेत ते याच्यामध्ये कलेक्ट होतात आणि 10 मायक्रॉनपेक्षा जे लहान आहेत त्याच्यामध्ये कलेक्ट होत नाहीत. ओव्हरऑल दिस इज ऑल अबाउट द सेटलिंग चेंबर. फर्स्ट ऑफ इन टुडेज लेक्चर वी सी सेटलिंग चेंबर. व्हॉट इज मीन बाय सेटलिंग चेंबर. मेनली काय आहे तर सेटलिंग चेंबर हे सॉलिड गॅस सेपरेशन सिस्टीम आहे किंवा ते सॉलिड गॅस सेपरेशन सिस्टीम रिमूव्हिंग डस्ट. म्हणजे डस्ट रिमूव्ह करण्यासाठी जी काही सॉलिड गॅस सेपरेशन होतं त्याच्यामध्ये आपण 2 फोर्सेसचं कॉम्बिनेशन यूज केलेलं आहे, ग्रॅव्हिटेशनल आणि इनर्शियल फोर्सेस. ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे जो काही इनलेट होती जी काही एअर किंवा डस्ट आपण एअर सॅम्पल म्हणूया त्याला, जे काही ते एअर सॅम्पल त्याच्यामध्ये इनलेट होतं ते एअर सॅम्पल इनलेट होऊन ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळं जे काही
जे काही पार्टिकल आहेत, जे काही डस्ट पार्टिकल आहेत, ते ग्रॅव्हिटीच्या इफेक्टमुळं किंवा प्रिन्सिपल ऑफ ग्रॅव्हिटीमुळं खाली सेटल होतात. ते हॉपरमध्ये सेटल होतात आणि जी काही क्लीन एअर आहे ती दुसऱ्या साईडने रिमूव्ह केली जाते किंवा बाहेर काढली जाते. हे मेनली इंट्रोडक्शन आहे सेटलिंग चेंबरचं. सेटलिंग चेंबरमध्ये मेनली 2 फोर्सेस यूज केले जातात. पहिला आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आणि दुसरा आहे इनर्शियल फोर्स. नंतर प्रायमरी रिक्वायरमेंट आहे ही, आणि याला आपण प्री क्लिनर म्हणतो. आणि ह्याच्यामध्ये बॅफल्स वगैरे हे मिनिमाइज केलेले असतात. जो काही टर्ब्युलन्स असतो तो मिनिमाइज केलेला असतो. का तर युनिफॉर्म फ्लो, याच्यामध्ये युनिफॉर्म फ्लो लागतो एअरचा फॉर द बेटर रिझल्ट. नंतर आपण प्रिन्सिपल बघितलं. ह्या प्रिन्सिपलमध्ये काय, दिस इज अ सिम्पल पर्टिक्युलेट कलेक्शन डिव्हाइस युजिंग द प्रिन्सिपल ऑफ ग्रॅव्हिटी टू सेटल द पर्टिक्युलेट मॅटर इन अ गॅस स्ट्रीम पासिंग थ्रू इट्स लॉंग चेंबर. म्हणजे याच्यामध्ये मेनली सिम्पल आहे. याच्यामध्ये प्रिन्सिपल ऑफ ग्रॅव्हिटी वापरलेली आहे. कशासाठी, टू सेटल द पर्टिक्युलेट मॅटर इन थ्रू इट्स लॉंग चेंबर. नंतर आपण त्याची डायग्रॅम बघितली. डायग्रॅममध्ये एका बाजूला गॅस इनलेट आहे, दुसऱ्या बाजूला गॅस आउटलेट आहे आणि खाली डस्ट कलेक्शन हॉपर्स आहे. त्याच्यामध्ये डस्ट कलेक्ट होती आणि ती कलेक्ट झालेली डस्ट आपण मॅन्युअली बाहेर काढतो आणि नंतर त्याच्यावर आपण वेस्ट ते आपण डिस्पोज करतो. नंतर ॲडव्हान्टेजेस आहेत ग्रॅव्हिटी ऑफ सेटलिंग चेंबर. आपण ॲडव्हान्टेजेस बघितलेत. त्याला आपण प्री क्लिनर्स असं पण म्हणतो आणि ते मोठमोठ्या इंडस्ट्रीजमध्ये, फूड आणि मेटॉलॉजिकल इंडस्ट्रीजमध्ये हे डस्ट कंट्रोल डिव्हाइस म्हणून यूज केले जातात मोठ्या प्रमाणात. डिसॲडव्हान्टेजेस पण बघितलेत आपण. दिस इज ऑल अबाउट द ग्रॅव्हिटी सेटलिंग चेंबर. दिस इज अ कंट्रोल डिव्हाइस फॉर द पर्टिक्युलेट मॅटर. This is all about the gravity settling chamber. Regarding to this, if you have any question, please ask. Thank you.